महापालिकेच्या सूचनेनुसार मूर्तिकारांची व्यवसाय नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। या संदर्भात महापालिकेनं एक अधिकृत पत्रक काढलं असून या पत्रकाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जाते आहे। पण या सूचनेला मूर्तिकारांनी जोरदार विरोध केला असून मूर्तिकार संघटनेकडून शहरात फलक लावून संताप व्यक्त करण्यात येतोय। कोल्हापूर महानगरपालिकेनं नुकतीच एक याचिका जाहीर केली आहे। या याचिकेनुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व मूर्तिकारांना व्यवसायाची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलंय। याचिकेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेनं उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिलाय। यानुसार मूर्तिकारांनी त्यांचा व्यवसाय परवाना विभागाकडे नोंदवावा अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे। या आदेशाचा निषेध कोल्हापुरातील मूर्तिकार संघटना आणि बजाप माजगावकर तालीम मंडळानं महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक फलक लावून केलाय। या फलकामध्ये पीओपी मारक नाही मारक आहे, भावनांवरचा प्रहार अशा ओळींमधून मूर्तिकारांनी आपली व्यथा मांडली आहे। गणेशोत्सवाला अवघे 3 महिने राहिले असताना शासनाच्या या निर्णयानं मूर्तिकार संघटनेनं हे आव्हानात्मक फलक लावले असल्याचं कोल्हापूर मूर्तिकार संघटनेचे उपाध्यक्ष रविराज माजगावकर म्हणाले। मी रविराज प्रकाश माजगावकर, महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटना उपाध्यक्ष। आज कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून कोल्हापूर मूर्तिकार संघाच्या माध्यमातून हा जो काय बोर्ड आम्ही इथं लावलेला आहे हा पूर्ण तरुण मंडळांना आव्हान करण्यासाठी लावलेला आहे। अवघ्या गणपतीला 3 महिने राहिलेला असताना शेवटच्या क्षणात हा गणेशोत्सव होतोय का नाही अशी अवस्था आहे। 30 जानेवारी 2025ला केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या गाईडलाईननं पीओपीवर बंदी घातलेली आहे, पण कोल्हापुरातली 100% मंडळं ही पीओपी समर्थक आहेत आणि ते आम्हाला निश्चित स्वरूपात येत्या काही दिवसात त्याबद्दल आमची चर्चासत्र आणि या चळवळीत भाग घेण्यासाठी आम्ही मंडळांना आवाहन करण्यासाठीच हा बोर्ड लावलेला आहे। तरीसुद्धा ही जी पुढची दिशा अशी असेल, आता जवळजवळ हा बोर्ड लावल्यापासून आम्हाला भरपूर मंडळांचे फोन येऊन गेलेले आहेत। आम्ही लवकरच त्यांची बैठक घेऊ। सर्व धर्मियांनासुद्धा आम्ही या संदर्भात अनुसूचित करत आहोत, कारण 12 बलुतेदारापैकी एक असणारा आमचा कुंभार समाज आहे आणि आमच्या या पारंपरिक व्यवसायावर या दिलेल्या निर्णयामुळे गदा आलेली आहे आणि या निर्णयाचा आम्ही निषेध करतो। त्यासाठीसुद्धा हा बोर्ड लावलेला आहे।